मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, लेडीज अँड जेंटलमन नो, वुमन नो, लेडीज अँड जेंटल वुमन नो, अरे रे 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 रसिकांनो आणि माय बाप प्रेक्षकांनो, झोन नंबर 5 च्या झोन नंबर 5 नाही, बा क्रमांक 5 बोल. बा क्रमांक 5 नाही, खारोडी बोल, खारोडी. हा करेक्ट. अगदी बरोबर. खारोडीच्या सर्व कलाकारांच्या वतीने आणि सर्व धर्मगुरू धर्म भगिनी आणि संत अंतनीच्या साक्षीने तुम्हा रसिकांना विनम्र अभिवादन. तर आम्ही सादर करीत आहोत श्रद्धामय जीवन प्रवास. माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. एका खडकावर ध्यानस्थ स्वरूपात बसली आहे. तेथून ती हळूहळू लोकांमध्ये येऊन मिसळते. लोकांची कुजबूज सुरू असते. मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात? कित्येक जण बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक जण एलिया, कित्येक इर्मिया म्हणून सुद्धा ओळखतात. कित्येकाला तुम्ही संदेष्टा आहात असे वाटते. पण तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? तुम्ही ख्रिस्त आहात. आम्ही तुम्हाला ख्रिस्त म्हणून ओळखतो. होय, तुम्ही खरोखरीच ख्रिस्त आहात. जिवंत देवाचे पुत्र, तारणदाता, मुक्तिदाता. जब से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया, मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया, मेरा जीवन. ही पहा याची श्रद्धा, हीच तुमची पण श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेचा शोध आपण नव्याने घेत आहोत. ही श्रद्धा यांना अब्राहमाकडून मिळाली, संदेशाद्वारे प्राप्त झाली, इयोब आणि मरियेद्वारे विकसित झाली, आणि संत पौल, संत
ऑगस्टिन व आमचा आश्रितदाता संत अंतनी यांनी घडविली. ही श्रद्धा आम्हाला खोलवर समजून घ्यायची आहे. ही श्रद्धा आम्हाला प्रामाणिकपणे जगायची आहे. ही श्रद्धा आम्हाला आत्मविश्वासाने जाहीर करायची आहे. We have to know our faith more deeply. 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 We have to live our faith more authentically. 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 We have to proclaim our faith more confidently. 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 तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी. हेच आहेत ख्रिस्ताचे अनुयायी, श्रद्धावंत. गरिबी, दारिद्र्य, साडेसाती, महागाई, बेरोजगारी यामुळे तुमची उपासमार होत आहे. या डोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी विनंती ख्रिस्ताकडे करा. करा करा अशी विनंती ख्रिस्ताकडे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. होय होय, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा शब्द आमचे तारण करील. देवाला धन्यवाद, देवाचा गौरव, देवाला धन्यवाद, देवाचा गौरव. मीच जीवनाची भाकर आहे, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीमधून जो खाईल तो सर्वकाळ जगेल. ख्रिस्ताचे भक्तगण, तुमच्या जीवनात निष्पाप निरागस बालाला शारीरिक व्यंग का? त्याने तर कुठलाच अपराध केलेला नाही. मग असं का? सांगा सांगा ख्रिस्ताला, जर खरा देवाचा पुत्र असेल तर एका क्षणात बरं कर आमच्या मुलाला. सांगा सांगा. ख्रिस्त जो आमचा सर्वस्व, आमचा परमेश्वर, त्याची परीक्षा पाहू नको. परीक्षेमध्ये जो टिकून राहतो तोच पूर्णत्वात जातो. सोन्याची परीक्षा ही अग्नीमध्ये होत असते. भक्तांची परीक्षा ही संकटात होत असते. मीच जीवनाचा प्रकाश आहे. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्यांच्या जीवनातून अंधार नाहीसा होतो.
जा, तुमचे तारण झाले आहे. तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात. मग तुमच्या नशिबी असे भोग का? कॅन्सर सारखा भयानक आजार तुमच्या एकुलत्या एक तरुण मुलाला का? नमस्कार करा, मला नमस्कार करा. मी तुमच्या जीवनात चमत्कार करेल. अरे सैताना, चालता हो येथून, चालता हो. परमेश्वर जो तुझा देव ह्यालाच नमन कर. वेदना, दुःख ही प्रत्येकाच्या जीवनात असतात. वेदनेमधूनच नव्याची निर्मिती होत असते. पुनरुत्थानाची पहाट साजरी करायची असेल तर गुड फ्रायडेच्या क्रुसाला मिठी मारावी लागते. प्रार्थना एवढीच की, हे ख्रिस्त, क्रूस कितीही वजनी दिलास तरी हरकत नाही, परंतु तो उचलण्याकरिता खांदे मात्र मजबूत कर. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. जो मला अनुसरतो तो कधीही मरणार नाही. मार्ग, सत्य व जीवन तूच आहेस. Yeah, this was zone 5. Put up a skit in Marathi.